रामकृष्ण हरी. मढे झाकून या करीती पेरणी, कुणब्याची वाणी लवलावो, तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेव. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काही वाढ स्वहिताचे, नाही काळ सत्ता आपुली हाती. जाणते हे गुंती उगवती, तुका म्हणे पाहे, आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. चिंबळी गावातील एक प्रगतील शेतकरी कैलासवासी शांताराम तुकाराम जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता देहावर उदास होऊन अविरत कष्ट करणारा, वेळेला अत्यंत महत्त्व देणारा शेतकरी कसा असतो, त्या शेतकऱ्याचं दिग्दर्शन मार्गदर्शन जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपणासमोर मांडत आहेत. अत्यंत अवघडातील अवघड परिस्थितीला सामोरं कसं जायचं, आपले हित कशात आहे ते हित साधण्यासाठी आपले कर्तव्य काय आहे, हित कशात आहे, विवेकबुद्धीने विचार करून केले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, शक्य काय, अशक्य काय, आवश्यक काय, अनावश्यक काय, सार काय, असार काय, या सर्व गोष्टीचा विचार करून आपले स्वहित काय आहे ते स्वहित साधण्यासाठी, म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती, अशी जीवनमुक्तीची विलक्षण आनंद प्राप्त व्हावा याची देही याची डोळा, भोगू जीवनमुक्तीचा सोहळा तो या मानवी देहातच मिळतो. म्हणून नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. म्हणून दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला असताना ही संधी आहे, फुकट आयुष्य घालू नये, वेळ दवडू नये, कारण घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, काळ आपल्या हातात नाही. आस्ता गेला माझारी, काळ कोणासाठी थांबत नाही. एक पाहतसा एकाची दहणे, अजून किती आहे अवकाश. आपण कालचाच आहे असं वाटतं, पण या शरीराची रोज घट होत आहे. उदाहरणार्थ, आपण जर नदी पात्रात पाणी पिण्यासाठी उभे राहिलो, ओंजळ भरून पाणी घेतले, पिलो, परत दुसरी ओंजळ पाणी घेईपर्यंत पाण्याचा प्रवाह चालूच आहे. आपणास वाटते तेच पाणी आहे, मध्ये बराच काळ गेला, प्रवाह सतत चालूच आहे. त्याप्रमाणे काळही सतत चालू आहे, गेलेली वेळ परत मिळत नाही. तेव्हा आपले सोयी साधण्यासाठी एक कर्तव्य कठोर दृष्टिकोन तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडला आहे. जगात केवढीही मोठी उलथापालथ झाली, इकडचं जग तिकडं झालं, तरी माणसाने आपल्या कर्तव्यापासून ढळता कामा नये, असा मोठा आदर्श शेतकऱ्यांच्या वागण्यातून कसा मिळतो या अभंगातील पहिल्या चरणात सांगतात. मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाहो. शेतकरी ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता शेतातील कामे वेळच्या वेळेवर करीत असतो आणि सर्व कामात पेरणीला अत्यंत प्राधान्य देत असतो. पेरणीचा टाईम जे वापसा जर हुकला तर संपूर्ण वर्ष पीक वाया जाते. तो संपूर्ण अगोदर सर्व तयारी करतो, आऊत काठी, बियाणे, नांगरणी, कुळवणी, ढाळणी, लोडणी, जेणेकरून बीज नेमक्या खोलीवरच पडले पाहिजे. वरच्यावर राहता कामाने अत्यंत खोलीवर गेले तर दडपले जाते. यासाठी जमीन अगदी नेटाक करून ठेवतो व पावसाची वाट बघत असतो. पाऊस पडला रे पडला, लगेच शेतात जात असतो. पाऊस किती प्रमाणात पडला आहे, पेरणी करण्यायोग्य ओला आहे का. जास्त पाऊस झाला तर लगेच वापसा होत नाही, थांबावे लागते. पूर्वीच्या काळी पाऊस संततधार पडत होता, 8-8 दिवस लागून राहायचा. सूर्यदर्शन होतच नव्हतं, सर्व कामे थांबत होती, घराबाहेर पडताही येत नव्हते, गुरे रानात जात नव्हती. शेतकरी पावसाची उघडी पाहून वापसा कधी होईल याची लगबग करतो, कारण परत जर पाऊस लागला तर लवकर उघडणार नाही,
म्हणून तो पावसाची उघडीप आणि योग्य वापसा ही संधी पाहून पेरणीचे काम करतो. मग पेरणी हेच पहिले कर्तव्य विसावं नाही. दुसरी कसलीही कामे असेल तर ती कामे बाजूला सारतो. अगोदर पेरणी हा शेतकऱ्याचा एक मोठा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वहितासाठी मढे झाकून या करीती पेरणी कुणब्याची वाणी लवलाव. कोणत्याही कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडला तर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे हे त्या कुटुंबाचे सर्वात मोठे कर्तव्य असते. बाकीच्या सर्व गोष्टी आपोआपच बाजूला सारल्या जातात. सर्व कुटुंबात शोककळा पसरलेली असते. सर्वजण उदास आणि खिन्न झालेले असतात. अंत्यसंस्कार होईपर्यंत त्या घरात चूलही पेटली जात नाही. खेडेगावात शेजारी पाजारी भाऊबंद कोणाची चूलही पेटत नाही. असे सर्वांचे घट्ट संबंध असतात. स्वाभाविकच पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे हे त्या कुटुंबाचे अग्रक्रमाचे कर्तव्य असते. अपवादात्मक परिस्थिती वगळता एरवी मानवी जीवनात मृत्यूचा आघात हा सर्वात मोठा आघात म्हटला पाहिजे. एखाद्या कुटुंबावर जेव्हा हा आघात कोसळतो तेव्हा ते कुटुंब दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करण्याच्या मनस्थितीत नसते. मृत्यूचा आघात इतका क्रूर असला तरी काही वेळप्रसंगी शेतकऱ्याला अग्रक्रम बदलावा लागतो आणि शेतकरी तसा बदल करतो. शेतकऱ्याचं जीवन हे सर्वस्वी शेतीवरच, तेही निसर्गाची अनुकूलता असेल तर ठीक, नाहीतर आवर्षण प्रवरण, कधी सतत पाऊस, नाहीतर कधी सतत दुष्काळी परिस्थिती. अशा परिस्थितीला सामोरे जाताना इतर कर्तव्यापेक्षा शेतकरी पेरणीला जास्त महत्त्व देत असतो. माझे चुलत आजोबा 65 ते 70 वय असेल, 2च बैलाने पेरणी करून पाभार सोडून बी झाकण्यासाठी फराटाने राशने घेत असे. तो कोणाबरोबर सावड वारंगुळा करीत नसे. ज्याप्रमाणे आताचा माणूस आपली गाडी दुसऱ्याच्या हातात देत नाही, त्याप्रमाणे ते आपली बैलजोडी कोणाच्या हातात देत नव्हते. काहीसे अशाच पेरणीच्या प्रसंगात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना कळवण्यासाठी मी शेतात त्यांच्या जवळ गेलो. त्यांची पेरणी चालू होती. पाभारकडेला वळून घेतली. फणाचे बेरे पाहिले म्हणजे मातीचा गोळा जर होलमध्ये बसला तर नळी भरते, वाणतासही होते. ही त्याची क्रिया चालू असताना मी निधनाची वार्ता त्यांच्या कानावर सांगितली. ते थोडे शांत झाले. खिन्न स्वरात म्हटले, तू हो पुढे. मी राहिलेली मुरडाणं म्हणजे पाभारीची 4 तासं घेतो आणि रासण्या घेऊन येतो. अगदी तंतोतंत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेतकरी पेरणीला किती महत्त्व देतो हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. हे तर पेरणी करत होते. रानात शेतात गेल्यानंतर मागे मृत्यूची घटना घडली, परंतु शेतकरी आपल्या डोळ्यात देखत घटना घडूनसुद्धा तो आपल्या उरावर दगड ठेवून निष्ठुर होऊन लगबगीने पावसाची उघडीप दिलेली आहे. चांगला वापसा आहे तर तो अगोदर पेरणीला महत्त्व देतो. पेरणी करून येतो, नंतर मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करतो. प्रथमदर्शनी आपल्याला त्या शेतकऱ्याची कृत्य जग राहाटीच्या विरुद्ध वाटेल. एवढा कुठं निष्ठुर हा माणूस, एवढा कसा निष्ठुर कठोर, त्याला गेलेल्या माणसाविषयी प्रेम नाही असे जरी असले तरी तो शेतकरी खरा विचारी आहे. कारण पेरणीचा जर टाईम वेळ हुकला, परत पाऊस लागला तर संपूर्ण पीक हातचं जाईल. म्हणून तो अगोदर पेरणीला प्राधान्य देतो. मढे झाकून या करीती पेरणी कुणब्याची वाणी लवलाहो. गेले त्याचा विचार न करता पुढच्या कुटुंब पोषण्याचा तो विचार करतो. कारण आजची पेरणी करण्याची संधी हुकली तर पुढचे संपूर्ण वर्ष व्हायला जाणार. वर्षभर उसनवारी करावं लागणार, कोणाकडे तरी भीक मागावी लागणार, कर्ज काढावी लागणार, व्याजाचे ब्याज होणार आणि एकदा आर्थिक स्थिती कोलमाडली तर परत सुधारता येणे अत्यंत कठीण. म्हणतात ना, बुडत्याचा पाय खोलात. म्हणून चतुर शेतकरी आपण बुडणार नाही याचाच विचार करून तो वेळच्या वेळेवर शेतातील कामे करीत असतो. राजसकर्माबद्दल सांगत असताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा देवडी वाढीलाही जे.
तेथ मोल न देता घ्यायचे, पेरिता पुरे न म्हणीजे, बीज जेवी. म्हणून शेतकरी पेरणीला अत्यंत महत्त्व देत असतात. पंढरपूरच्या वारीला सुद्धा बहुतेक शेतकरी वारकरी पेरणीची कामे उरकूनच वारीला जात असतात. ग्राम्य भागात म्हणत पडली आहे, एखाद्याची पेरणी उरकली तर त्याला म्हणत असे, झाला गण लावायला मोकळा, एरवी तो गुंतलेलाच असतो. अशा प्रकारे शेतकरी पेरणीला अत्यंत महत्त्व देत असतात. मढे झाकून या करीती पेरणी, कुणब्याची वाणी लव लाहो. शेतकऱ्याचा आदर्श, शेतकऱ्यासारखे आपले सोयी साधण्यासाठी झटले पाहिजे. कारण परत नरदेहाची प्राप्ती नाही, नरदेहातच सर्व काही करता येते. पशु काय पापपुण्य जाणती, मानव देहा एवढी पशुला बुद्धी नाही. पशुला त्याचं खाद्य खावयास दिले तर खाऊन राहिले तर तो त्याच्यावरच संडास करील. मागुता हाती जन्म न पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे रे सायासी. कारे अंध होसी जाणून या, काकतालीनी आहे. पावला हा देह नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती. तरी का चित्ती न धरावा, प्रयत्न वादच सांगतात. एक क्षणही नवळ जवळता, फुकट वेळ घालवू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळा नळाची तोंडी, घातली लोण्याची उंडी, मासी पाख पाखडी तवय सरे. तिसऱ्या चरणात आणखी चढता दृष्टांत देतात. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काही वाढ स्वहिताचे. आता कोणी म्हणेल, अंत्यसंस्काराला असा किती वेळ लागेल? फार वेळ लागत नाही. अगोदर अंत्यसंस्कार करू, असा किती खोळंबा होईल, असेही अनेक म्हणतील. या प्रश्नांना तुकाराम महाराजांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलेले आहे. अंत्यसंस्कारानंतर केलेली पेरणी आणि आधी केलेली पेरणी या दोहीमध्ये पडणारी तफावत बाजूला राहू द्या. ओटीतील बी आणि मुठीतील बी यांच्या पेरणीमध्ये देखील प्रचंड तफावत पडू शकते. येथे वरील तफावतीचे काय घेऊन बसलात, असे त्यांनी म्हटले आहे. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. शेतकरी पेरणी करीत असतो त्यावेळेस ओटी म्हणजे कमरेला एक पिशवी किंवा उपरण्याची ओटी बांधलेली असते आणि त्या ओटीमध्ये पेरण्यासाठी बी घेतलेले असते. पेरणी करत असताना त्याची सर्व इंद्रिये काम करत असतात. तास सरळ येण्यासाठी बैल तासावर धरावा लागतो. मागे पुढे होता कामा नये. पायाने चालावायचे असते. दोन्ही हाताने म्हणजे एका हातात ओटीत, एक हात ओटीत आणि एक हात चाड्यावर समप्रमाणात मुठीने सोडत असतो. एका हाताच्या मुठीतले संपले की दुसऱ्या हाताने ओटीतील बीची मूठ चाड्यावर धरीत असतो. असाच क्रम त्याचा सारखा चालू असतो. मुठीतले बी चाड्याच्या नाळ्याच्या साहाय्याने जमिनीत ओलीवर गेलेले असते. आता ते अंकुरण्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलेले असते. ओटीतील मात्र ओटीचं स्थिर असते. मुठीतील बी अंकुर येण्यास योग्य झालेले असते. ओटीतच राहते. अचानक जोराचा पाऊस येतो, वापसा मोड होते, परंतु आऊत चालवता येत नाही. म्हणून एका क्षणाचा विलंब झाला तरी पेरणी थांबते, जमीन वांझी राहते. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. अशा प्रकारे ज्याला आपले सोयी साधावायचे आहे त्याने क्षणाचाही विलंब न लावता पेरणी करण्याच्या शेतकऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायवाडे करावे, म्हणजे प्रयत्न करावे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. काळाची सत्ता आपल्या हातात नसते. तो कोणाचा गुलाम नाही. त्याला थांबवता येत नाही, मागे फिरवता येत नाही. त्याची गती ओळखून जाणते शहाणा माणूस ही गुंती व्यवस्थित सोडवतात. नाही काळ सत्ता आपुली हाती, जाणते हे गुंती उगवती. जगद्गुरु तुकोबराय शेतकऱ्याचा प्रयत्नपूर्वक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणास सूचना करतात आणि ही सूचना जो मानील तो शहाणा आहे असे म्हणतात. या मृत्यू लोकात तुका म्हणे पाहे, आपुली सूचना करी तो शहाणा मृत्यूलोकी. रामकृष्ण हरी.